कमर्शियल गॅस मिळत नसल्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांवर आता आपलं हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। होय, एक दिवसाचाच गॅस पुरवठा सध्या हॉटेल मालकांकडे आहे। जर गॅस मिळाला नाही तर हॉटेल बंद करावं लागेल अशी भीती आता हॉटेल मालकांनी बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे आखातात पेटलेल्या युद्धाचे चटके आता मात्र आपल्या मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय की आता गॅस मिळत नसल्यानं हॉटेल हा व्यवसाय जो आहे तोच बंद करण्याची वेळ हॉटेल चालकांवर आलेली आहे। काय सध्या गॅसची परिस्थिती काय आहे तुमच्या हॉटेलमध्ये? सर गॅस पूर्वी 2-3 दिवसापासून आम्हाला भेटत नाही आहे। आम्ही कसं तर आमचं काम चालवतो आहे, पण पूर्ण आता किचनमध्ये सर्व काम ठप्प झालं आहे। गॅस संपला आमच्याकडे आणि गॅस एजन्सीकडे पण गॅस आहे नाही। आज आत्ताच सध्या आम्ही बघतोय की थोडंसं चालू आहे, मात्र हे संध्याकाळपर्यंत चालू राहील की काय आता देखील बंद आहे? दुपारीपर्यंत आम्ही सर्वाईव्ह करणार, त्याच्यानंतर काय पूर्ण स्टॉप होणार, कारण की गॅस कुठेही भेटत नाही आम्हाला। आमचे 2-3 ब्रांचेस आहे, पण कुठेही आमच्या कुठल्याही ठिकाणी गॅस राहिलेला नाही। काय नेमकं काय तोडगा यावर तुम्ही काय काढताय, दुसरा ऑप्शन बघताय? तोडका म्हणजे पूर्वी काय ते घासलेट वगैरेच्या आमच्याकडे ते सबस्टिट्यूट होता, पण तो पण आता कुठं मार्केटमध्ये भेटत नाही। गॅसवर आम्ही पूर्ण निर्भर झालेलो, पण गॅस नसल्यामुळे आता आम्हाला बंद करावं लागणार आहे। काय तुम्हाला अपेक्षा आहे, काय सरकारकडे काय मागणी आहे, मदतीची काय अपेक्षा? सरकारकडे मागणी करा। आमच्या इंडस्ट्रीमध्ये खूप खूप लोक एम्प्लॉईड आहे आणि त्यांची सॅलरी आम्ही कसं काढून घेणार? धंदा आमचा ठप झाल्यावर त्यांना पण बसावं लागणार, त्यांच्या घर कसं चालणार? आमच्या तर कधी आम्ही थोडंफार जे रिझर्व आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वाईव्ह करणार, पण जे गरीब लोक जे आमच्याकडे काम करतात त्यांच्या घर कसं चालणार? व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणचं गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई।